उद्धव ठाकरेंची आज शिर्डीमध्ये सभा होणार आहे। आजच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। राहता शिर्डी रोडवरील सिद्ध संकल्प लॉन्स इथे ही जाहीर सभा होणार आहे। त्याआधी सकाळी उद्धव ठाकरे यांची शिर्डीमध्ये पत्रकार परिषद होणार आहे। शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेऊन उद्धव ठाकरे सभास्थळी पोहोचतील। उद्धव ठाकरेंची साथ सोडून गेलेल्या 6 खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे आता दौरा करतायत। तसं बघितलं तर शिर्डी मतदारसंघ हा त्यांच्या दौऱ्यातला शेवटचा भाग आहे। मात्र शिर्डी मतदारसंघातल्या ह्या दौऱ्यामध्ये ह्या ठिकाणी सिद्ध संकल्प या ठिकाणी त्यांचा जो मेळावा होणार आहे, त्या मेळाव्याच्या ठिकाणी आता बॅनर जे लावलेले आलेले आहेत त्याबद्दल उद्धव ठाकरेंबरोबर जे निष्ठावंत खासदार आहेत 4 राहिलेले, त्यांचा स्वागताचा बोर्ड लावलेला आहे आणि ह्याच ठिकाणी उद्धव ठाकरे जे आहेत ते आपल्या शिवसैनिकांना प्रबोधन करणार आहे, मार्गदर्शन करणार आहे। तसं बघितलं तर शिर्डी मतदारसंघात उद्धव ठाकरेंची साथ सोडणं हे काही नवीन नाही आहे। विधानसभा असो किंवा लोकसभा असो, उद्धव ठाकरेंची साथ ही याआधी अनेकदा ज्या लोकांनी निवडणूक लढवली त्यात सोडलेली आहे। भाऊसाहेब वागचौरेंचं बरं बघायचं म्हटलं तर भाऊसाहेब वागचौरेंनी उद्धव ठाकरेंची साथ ही दुसऱ्यांदा सोडलेली आहे। भाऊसाहेब वागचौरेंचा जो इतिहास आहे, राजकीय इतिहास बघितला तर आतापर्यंत त्यांनी 7 वेळेस पक्ष बदललेला आहे। ह्या मेळाव्यातून उद्धव ठाकरे एकंदरीत भाऊसाहेब वागचौरेंवर काय टीका करतात आणि ह्या आधी शिवसेना सोडून गेलेले राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे ज्यांच्या मतदारसंघात हा मेळावा आहे त्यांच्यावर काय टीका केली जाते, त्याचबरोबरीने राज्याचे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्यावरही काय टीका केली जाणार आहे। कारण की उद्या हा जो मेळाव्याचा जो आहे तो समारोप आहे आणि समारोपीय भाषण जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे। प्रशांत शर्मा, पुढारी न्यूज, राहता, अहिल्यानगर।